हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल. तर आज माझा मूड झाले की मी तुम्हाला सर्वांना आज माझ्या घरचं गार्डन दाखवू की गार्डनमध्ये काय काय आम्ही लावलेलं आहे. आम्ही म्हणजे माझ्या मम्मीनी तिला खूप आवडते अशा गोष्टी लावायला, तर तेच मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर चला स्टार्ट करूया, माझ्या बहिणीला इग्नोर करून. तर सर्वात पहिल्यांदा हे बघा, कमळाचे झाड इथे लावलेले आहेत मम्मीनी. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला राईट साईड पूर्ण दाखवून देणार आहे, त्यानंतर मी लेफ्ट साईडला वळणार आहे. तर हे बघा, मम्मीने इथे झेंडूची पण फुलं खूप सारी लावून ठेवलेली आहेत. आणि हे आहे आंब्याचं झाड. त्यानंतर थोडं समोर गेले की इथं तुळशीचं वगैरे पण झाड लावलेलं आहे. मग जे तुम्हाला जे राईट साईडला जे मोठे मोठे झाडं दिसत आहे, तिथे चिकूचं झाड आहे, मोसंबीचं झाड आहे आणि आंब्याचं वगैरे झाड आहे तिथे लावलेलं. आणि नंतर हे जे छोटे छोटे दिसत आहेत झाडं, ते आहेत कोथिंबीर लावलेली आहे माझ्या मम्मीने खूप सारी. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोचे झाड लावलेले आहेत आणि या झाडांना पण खूप सारे टोमॅटोज लागत असतात. ते मी रोज फ्रेश तोडत असते. आणि हे टोमॅटो एकदम फ्रेश आणि ऑर्गॅनिक आहेत. त्यांना आम्ही कुठलीही दवाई वगैरे वापरत नाही. आणि हे जे खाली दिसत आहे ते मेथीचे झाड आहेत. त्यानंतर हे जे एकदम मोठं झाड आहे ते पेरूचं झाड लावलेलं आहे. आणि हे खाली जे लाल लाल दिसत आहे ती लाल भाजी आहे. त्याच्याच बाजूला आम्ही वाफे तयार करून तिथे लसणाचा आणि कांद्याचा पाला लावलेला आहे. त्यानंतर जे ग्रीन झाडं दिसत आहेत ती आहे मुळ्याची झाडं. तर ही झाली पूर्ण राईट साईड. आता मी तुम्हाला दाखवणार आहे लेफ्ट साईड. तर हे जे तुम्हाला पूर्ण दिसत आहेत तिथे आम्ही पूर्ण वांग्याची आणि मिरचीची झाडं लावलेली आहेत. बघू शकता तुम्ही की पाणी पण सुरूच आहे झाडांना. आता तर ही झाडं खूप छोटी आहेत, त्यांना टाईम आहे थोडी मोठी व्हायला. तरी पण हे छोटी असताना पण यांना खूप सारे म्हणजे वांगे आणि मिरच्या वगैरे लागलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा इथे लागलेलं आहे एक वांगा, तुम्ही पाहू शकता किती छान लागलेला आहे. तर ह्या अशा छोट्या झाडांना पण खूप सारे असे वांगे आणि मिरच्या पण खूप साऱ्या लागलेल्या आहेत. तर ते आम्ही तोडलेले आहेत खूप साऱ्या. आणि इथे बघू शकता, हे बघा मिरची पण किती छान दिसत आहे, लांबलचक आणि एकदम हिरवी. तर हे सर्व झाडं आम्ही एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवतो, कुठलीही दवाई वगैरे यूज न करता. आणि हे खाली बघू शकता तुम्ही, इथे धोप्याचे पानं लावलेली आहेत. आणि हे जे मोठं झाड आहे ते जांभळीचं झाड आहे. आणि त्याच्याच बाजूला हे आहे फणसचं झाड, जिथे आता फणस लागायचे आहेत. त्यानंतर आहे इथे केळीचं झाड, याला पण खूप सारे केळी लागत असतात दरवर्षीच. आणि समोर तुम्ही बघू शकता इथे आहे मोसंबीचं झाड. ते खूप छोटं आहे व त्याला खूप सारे मोसंबी लागत असतात, पण आम्ही ते दररोज न खाता त्यांचा ज्यूस वगैरे बनवून पित असतो. खूप छान लागतो त्याचा ज्यूस. तर त्यानंतर इथे आहे कोरफडचे झाड, फुलांचे झाड आहेत, असे शोचे जे फुलं आहेत, शोची जी झाडं आहेत ते आहे. मग इथे आहे जास्वंदाचं झाड खूप मोठं, येल्लो जास्वंद पण आहे त्याच्याच बाजूला, पण ते मम्मी तोडत असते रोज. तर हे असं आहे आमच्या घरचं पूर्ण गार्डन. त्यानंतर सायंकाळी मी आणि माझी मम्मी आम्ही आलो होतो घराच्याच बाजूच्या शेतामध्ये. तिथे पण आम्ही लागवडी लावलेली होती. तर तुम्ही बघू शकता, हे बघा शेंगा, खूप सारा शेंगा लागलेला, मला तर खूप आवडतात. आणि तुम्ही एकदा आमच्या शेताच्या साईडचं व्ह्यू बघा, ते पण सनसेटवालं व्ह्यू किती छान दिसत होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.